आणखीन what about compost? What about compost? What about compost? कंपोस्टचं काय आहे? मॅडम वर्मी कंपोस्ट. वर्मी कंपोस्ट आहे. बर, कंपोस्ट काय आहे? बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरचं एक्झाम्पल आहे की कॉन्सन्ट्रेटेड? बल्की. कशाचं आहे? बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर. ओके, सो नेक्स्ट कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअरचं एक्झाम्पल सांगायचं आहे. कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअरचं हे सांगायचं आहे, एक्झाम्पल सांगायचं आहे. ऑइल केक्स. ऑइल केक्स. आणखीन आणखीन fish bone meal, meal, fish meal. They are plant origin or animal origin. Okay, these are the bulky and organic, bulky organic manure and concentrated organic manure. So bulky organic manure, here CN ratio of bulky organic manure is 20:1, and concentrated organic manure having a CN ratio 10:1. Have you seen the difference between CN ratios of both? Bulky organic manure चा कसा आहे? It's a narrow or wide? Whether it's a narrow or wide? Narrow or wide? Bulky organic manure चा CN ratio कसा आहे? वाइड आहे की नॅरो आहे? बोलायचं आहे. इट्स अ काय आहे बाळांनो? वाईड आहे की नॅरो आहे? मी काय सांगितलं होतं? सीएन रेशो कधी वाईड असते आणि कधी नॅरो असते? ज्यावेळेस डिकम्पोजिशन मटेरियल, ऑर्गॅनिक मटेरियल अनडिकम्पोज्ड फॉर्म मध्ये असणार आहे, त्यावेळेस त्याचं सीएन रेशो जो असणार आहे, म्हणजे कार्बन आणि नायट्रोजनचं जे रेशो असणार आहे, त्याच्यामध्ये ते काय असणार आहे? वाईड असणार आहे. म्हणजे काय? ते डिकम्पोज झालेलं नाही. आणि जसं जसं डिकम्पोजिशन होत जाईल तसं तसं त्याच्यामध्ये सीएन रेशो जो काय आहे तो काय होत जातो? नॅरो होत जातो. म्हणजे इथं तुम्हाला डिफरन्स कळून येईल की बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअरचं जे सीएन रेशो आहे तो कसा असणार आहे? वाईड असणार आहे. आणि कॉन्सन्ट्रेटेडचा कसा असतो? नॅरो असतो. हा सगळ्यात महत्वाचा डिफरन्स आहे. तर आता त्याच्यामध्ये एक पॉइंट आपला राहिला होता, तो म्हणजे रिसायकलिंग. ऑर्गॅनिक रिसायकलिंग म्हणजे काय? ओके, व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक रिसायकलिंग? आता रिसायकलिंग म्हटल्यानंतर काय? Repeated. Okay, the returning the plant nutrient removed by a crops from soil through addition of organic material of crop after harvesting crop is referred as an organic recycling. Organic recycling. Recycling चा अर्थ काय? Yes, what is mean by recycling? Yes, what is mean by recycling? रिसायकलिंगचा अर्थ काय? अरे बाळांनो, मी मराठीतून विचारते, रिसायकलिंगचा अर्थ काय? येस, रिसायकलिंगचा अर्थ काय? conversion of waste material to reusable material. रियुजेबल मटेरियल म्हणजेच काय? की जे मटेरियल आपण इनकॉर्पोरेट केलेलं आहे ते म्हणजे काय? त्याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे. ओके, म्हणजे काय? सॉइल मध्ये काय झालेलं आहे? प्लांट वाढलेला आहे. तेच प्लांट वाढलेले पुन्हा आपण काय करतोय? बरी करणार. बरी केल्यानंतर ते पुन्हा त्याच्यामधून काय होणार? त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स तयार होतील आणि पुन्हा ते युटिलाइज होणार. म्हणजेच काय? त्यांचं जे चक्र आहे ते कुठेही मोडीत येत नाहीये. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? रिसायकलिंग. आता ऑर्गॅनिक रिसायकलिंग म्हणजे काय?
जे झाडापासून आलेलं आहे त्यालाच पुन्हा ते मिळवून द्यायचं काम, त्याला आपण काय म्हणतो, ऑर्गेनिक रिसायकलिंग. म्हणजेच काय, रिटर्निंग ऑफ प्लांट, रिटर्निंग द प्लांट न्यूट्रिएंट, रिटर्निंग द प्लांट न्यूट्रिएंट रिमूव्ड बाय द क्रॉप. ओके, जे मातीमध्ये ऑर्गेनिक मॅटर मध्ये जे न्यूट्रिएंट्स असणार आहेत ते न्यूट्रिएंट काय केलेले आहेत, युटिलाइज केलेले आहेत. कुणी, प्लांट फॉर देअर मेटाबॉलिक ग्रोथ, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज साठी जे युटिलाइज केलेले न्यूट्रिएंट आहे ते पुन्हा एकदा त्यांना काय करायचंय, मातीमध्ये इनकॉर्पोरेट करून त्याला काय करायचंय, पुन्हा डिकम्पोज करून त्याच्यातून न्यूट्रिएंट काय करायचे, रिसायकल करायचे. याला आपण काय म्हणतो, ऑर्गेनिक रिसायकलिंग. आणि ऑर्गेनिक रिसायकलिंग आपल्याला म्हणजेच काय, त्याच्यापासून आपल्याला काय करायचे, मॅन्युअर्स, त्याच्यानंतर कंपोस्ट, हे खत त्याच्यातून आपल्याला काय करायचे, तयार करायचे आहेत. त्यासाठी ऑर्गेनिक रिसायकलिंगचा मुद्दा तुम्हाला त्याच्यामध्ये दिला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण या पॉइंट मध्ये आपण बघितलं होतं की प्रिपरेशन ऑफ FYM, कंपोस्ट, डिफरंट मेथड ऑफ कंपोस्टिंग, डिकम्पोजिशन प्रोसेस अँड न्यूट्रिएंट लॉस during handling and storage. Okay, so preparation of FYM, compost and different method of composting and decomposition process. Here most important, याच्यामध्ये सगळ्यात कॉमन एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला डिकम्पोजिशनचे जे रिॲक्शन्स आहेत ते सगळ्यांमध्ये काय असणार आहे, कॉमन असणार आहे. पण कंपोस्टिंग मध्ये दोन प्रकार असणार आहेत, एक एरोबिक प्रकार असणार आहे आणि एक एनारोबिक प्रकार असणार आहे. ओके, सो एरोबिक अँड एनारोबिक प्रोसेस म्हणजे काय, एरोबिक आणि एनारोबिक. Aerobic means एरोबिक reaction आणि which takes एनारोबिक. place in presence of oxygen. Presence of oxygen is known as aerobic and in absence of oxygen is known as anaerobic process. ओके, ह्या दोन प्रोसेसनी काय होणार आहे, कंपोस्ट खत तयार होणार आहेत. ओके, त्याच्यानंतर FYM प्रिपरेशन म्हणजे काय की FYM मध्ये आपण काय करतोय, जे गोठ्यामध्ये जे शेण साठवलं जाणार आहे, गोठ्यामध्ये जे एक्स्ट्रॅक्ट असणार आहे ते एक्स्ट्रॅक्ट आपण काय करायचंय, साठवून आपल्याला त्याच्यापासून जे खत तयार करणार आहे त्याला आपण FYM म्हणतो. बरोबर. आता मला सांगायचं, FYM च्या ट्रॉलीचा एका ट्रॉलीचा काय खर्च आहे, एक ट्रॉली किती, एका ट्रॉलीमध्ये किती FYM बसतं. येस, एका ट्रॉलीमध्ये किती FYM बसतं. येस, सांगायचं, याच्या मागचा हेतू तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. NPK कंटेंट जो आहे तो अगदीच किती आहे, 0.5, 0.2, 0.5 म्हणजे NPK कंटेंट त्याच्यामध्ये एकदम कमी आहे, बिकॉज इट हॅज अ लो अनालिटिकल व्हॅल्यू. ओके, पण आता आपल्याला जर तेवढ्या प्रमाणात आपल्याला त्याच्यामध्ये जर द्यायचं असेल NPK तर आपण किती देतो, एक ट्रॉली देतो. ओके, एका एकरीसाठी आपण किती ट्रॉली आपल्याला हे दिलं पाहिजे, FYM दिलं पाहिजे. ओके, एका ट्रॉलीमध्ये किती FYM बसतं हे तरी माहितीये का, बोलायचंय. केजी मध्ये असतं, किलो मध्ये असतं का टनामध्ये असतं हे तरी माहिती असणं गरजेचं आहे. येस, बोलायचंय बाळांनो. एका ट्रॉलीमध्ये किती कशामध्ये FYM बसतं, टनामध्ये बसतं, केजी मध्ये बसतं की ह्याच्यामध्ये किलो मध्ये बसते, टन मध्ये येते. टन मध्ये. ट्रॉलीमध्ये किती टन असते, एका ट्रॉलीमध्ये किती टनाचं FYM बसते. येस बॉईज, एका टनामध्ये किती, एका ट्रॉलीमध्ये, एक ट्रॉली आपल्याला जर द्यायची असेल तर त्याच्यामध्ये किती टन FYM आपल्याला बसतं.
म्हणजे त्याच्यामध्ये एका ट्रॉलीमध्ये 5 टन. ओके, एका ट्रॉलीमध्ये आपण एक ट्रॉली घालायची आपल्याला शेतामध्ये. एका एकरीमध्ये आपल्याला एक ट्रॉली, तर 2 एकरामध्ये आपण त्याच्यामध्ये किती घातलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये एका ट्रॉलीमध्ये 5 टन काय बसतं, FYM बसत असतं. आणि तेवढं FYM आपल्याला प्रिपेअर करण्यासाठी किती कावडंक लागणार आहे, हे सगळं प्रिपरेशन आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं, एका कॉन्क्रीटचं आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये टँक करून त्याच्यामध्ये आपण साठवणूक केली तर त्याच्यामध्ये जे एरोबिकली जे कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय उत्तम प्रकारे होऊ शकते. तर FYM चं युटिलायझेशन आपण कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पण आपण युटिलाइज करू शकतो, जेणेकरून त्याचं जे डिकम्पोजिशन आहे ते लॉंग लास्टिंग आणि जास्त काळ टिकवण्यासाठी आपल्याला काय करायचंय, वाढवणं आहे की त्याच्यामध्ये आपण काय करतोय, जे अॅनिमल एक्स्ट्रॅक्ट आहे किंवा अॅनिमल वेस्टेज आहे ते पूर्णपणे आपण त्याच्यामध्ये युटिलाइज करणार आहे. नॉट ओनली अ कावडंग बट ऑल्सो द अदर वेस्टेज, म्हणजे त्याच्यामध्ये जे जो पालापाचोळा राहिलेला असतो त्याचा सुद्धा आपल्याला काय करता येतं, आपल्याला त्याचं युटिलायझेशन करून आपण ते एरोबिकली किंवा अनएरोबिकली पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, कंपोस्ट खत तयार करू शकतो. आणि त्याच्यामध्ये मेथड्स आहेत, इनडोअर मेथड, त्याच्यानंतर नेडॅप मेथड, आणखीन काल कोणते कोणते मी मेथड डिस्कस केले होते. तर त्याच्यामध्ये फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवायचे की ते एरोबिकली होते की अनएरोबिकली पद्धतीने होतं, एवढंच त्याच्यामध्ये सांगणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे लॉस ड्युरिंग हँडलिंग अँड लॉस ड्युरिंग स्टोरेज. कशाचं, FYMचं जे लॉस ड्युरिंग हँडलिंग आणि लॉस ड्युरिंग स्टोरेज जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे लॉस ऑफ लिक्विड पोर्शन अँड लॉस ऑफ सॉलिड पोर्शन. ओके, आणि लॉस ड्युरिंग स्टोरेज बाय लिचिंग अँड व्होलटायझेशन. आता ह्या दोन गोष्टींचं आपल्याला काय करायचंय, म्हणजे ह्या दोन गोष्टींसाठी आपल्याला त्यांचं स्टोरेज इम्प्रूव्ह कसं करता येईल किंवा आपल्याला त्याची जी कालावधी आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल. मग FYM प्रिपरेशनसाठी आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे, आणि प्लस कंपोस्टिंग प्रिपेअर करतो त्याच्यामध्ये हे जे मेथड्स आहेत ह्या मेथड्सनी आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये जो CN रेशो आहे किंवा त्याच्यामध्ये जे मॉइश्चर कंटेंट आहे, त्याचं pH व्हॅल्यू आणि मायक्रोबियल पॉप्युलेशन आहे ते टिकवण्यासाठी आपल्याला ह्या दोन गोष्टींचा आढावा घेणं गरजेचं आहे. कशासाठी, FYM प्रिपरेशनसाठी आणि कंपोस्टिंग खतासाठी सुद्धा. आता FYM ज्यावेळेस आपण प्रिपेअर करतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये ट्रेंच मेथड वापरतो. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आपण त्याची जी क्वालिटी आहे किंवा त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट कंटेंट आहे किंवा त्याच्यामध्ये जो मॉइश्चर कंटेंट आहे तो टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जे लॉस आहेत, हँडलिंग लॉस आहेत ते कमी करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, आपण जेव्हा कंपोस्ट तयार करतो त्यामध्ये आपण काय काय वापरतो. येस, माहितीये का कोणाला, की आपण ज्यावेळेस FYM तयार करत असतो किंवा कंपोस्ट तयार करत असतो त्यावेळेस आपण काय वापरतो, कोणतं फर्टिलायझर त्याच्यामधून दिलं पाहिजे. येस, नायट्रोजन दिलं पाहिजे की फॉस्फरस दिलं पाहिजे का साल्ट दिलं पाहिजे. टू अवॉइड लिचिंग अँड व्होलटायझेशन. ओके, म्हणजेच काय, लिचिंग आणि व्होलटायझेशन त्याच्यामधून कमी होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, कोणतं खत वापरलं पाहिजे किंवा कोणतं फर्टिलायझर त्याच्यामध्ये वापरलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे NPK कंटेंट आहे तो काय केला जाईल, टिकून राहिला पाहिजे. ओके, नायट्रोजन
जो आहे तो व्होलाटायझेशन मुळे निघून जाणार आहे आणि व्होलाटायझेशन मुळे निघून गेला तर त्याच्यामधला मायक्रोबियल पॉप्युलेशन सुद्धा काय होणार आहे, अफेक्ट होणार आहे. त्यासाठी आपण त्याच्यामध्ये आपण फॉस्फरस डीएपी जर आपण वापरला तर त्याच्यामध्ये जे व्होलाटायझेशनचं प्रोसेस आहे किंवा लीच आउट होण्याची जी प्रोसेस आहे ती कमी होण्याची काय होते, कमी होण्याला मदत होत असते. ठीक आहे. तर हे दोन काही मुद्दे आहेत की जे आपण काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये वापरलं पाहिजे. ठीक आहे. ट्रेंच मेथड आहे. ट्रेंच मेथड मध्ये आपण काय करतो, ट्रेंच मेथड मध्ये प्रिपरेशन मध्ये त्याच्यामध्ये जे लिटर आहे किंवा जे बेडिंग करतो आपण, बेडिंग करतो म्हणजे काय की जे एफवायएम आपण कलेक्ट केलेलं आहे ते काय करतो, लिटर किंवा जे हे आहे वाळलेला जे पालापाचोळा असतो त्या पालापाचोळ्यावरती आपण काय करतो, ढीग तयार करतो आणि त्या ढिगाला आपण काय करतो, व्यवस्थित ह्या डीएपीने त्याच्याने मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये जी कुजवण्याची प्रोसेस असेल किंवा त्याचा लॉंग लास्टिंग हे असेल, मॉइश्चर कंटेंट असेल तर ते आपण काय करायचंय, टिकून ठेवण्यासाठी डीएपी आपण वापरला पाहिजे. परत ते आपण झाकून ठेवला पाहिजे, व्यवस्थित अशा पद्धतीनं झाकला पाहिजे. म्हणजे काय की त्याच्यामध्ये जे आपण पॉलिथिन वापरणार आहे ती पॉलिथिन अशा पद्धतीने लावायची की ती काय केली पाहिजे, चिकटता कामा नये. कशाला, एफवायएम ला. जेणेकरून ती काय होईल, जास्त त्याच्यामध्ये ऊब येणार नाही आणि मॉइश्चर कंटेंट जो आहे, मॉइश्चर त्याच्यामध्ये वाढता कामा नये. ओके. आता मॉइश्चर का वाढणार आहे, थोडा वेळ आपल्याला ते ओपन ठेवणं गरजेचं आहे. ओके. जसं जसं ते कुजत जाईल, ओके, जसं जसं ते कुजत जाईल तसं तसं तुम्ही त्याला काय केलं पाहिजे, क्लोज केलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण काय केलं पाहिजे आणि त्याला आपण काय केलं पाहिजे, हा म्हणजे हलवलं पाहिजे. हलवलं पाहिजे म्हणजे काय की जे लिटर आहे ते काही लिटर असेल किंवा त्याच्यामध्ये जे कंटेंट असणार आहे ते काय केलं पाहिजे, मिक्स केलं पाहिजे आणि ते मिक्स झाल्यानंतर ते बरोबर काय होईल, हळूहळू हळूहळू पद्धतीनं ते डिकम्पोज होत जाईल. हे झालं एफवायएम बद्दल. आता कंपोस्टिंगचं काय आहे, कंपोस्टिंगचं पण सेम आहे, पण आपण ती ढीग पद्धत करतो की खड्डा पद्धत करतो हे फार महत्वाचं आहे. आता ढीग पद्धत, ढीग म्हणजे काय की आपण ढीग रचत जातो, म्हणजे अबाउट दी सरफेस ऑफ दी लँड. ओके. आणि खड्डा पद्धत म्हणजे काय, बिलो द सरफेस ऑफ दी लँड. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये खड्डा काढून आपण काय करतो, कुजवण्याचं काम करत असतो. तर या दोन्ही ह्याच्यामध्ये आपण डीएपीचा थोडासा वापर करू शकतो. पण याच्यामध्ये बाकीच्या मॅक्रो ऑर्गॅनिझमचा सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला काय असतं, त्याच्यामध्ये आपल्याला हे होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये हुमणी आली, त्याच्यानंतर थोडस हे वाळवी सुद्धा काही ठिकाणी लागण्याची हे ऐकलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोडस फोरेट जर वापरलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये जी टिकवण्याची क्षमता आहे ती आपण ते काय करू शकतो, वाढवू शकतो. म्हणजे स्टोरेज आपण त्याचं काय करू शकतो, वाढवू शकतो. ठीक आहे. ह्या काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला काय दिलेल्या नाहीत, त्याच्यामध्ये दिलेल्या नाहीयेत. ओके. ते तुम्ही काय करू शकता, त्याचं तुम्ही फॉलोअप करू शकता आणि ते तुम्ही युटिलाइज करून या गोष्टींचं युटिलायझेशन करून तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमच्या शेतामध्ये ह्याचा वापर करू शकताय. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो आहे तो म्हणजे नायट्रोजन लॉस. ओके. NH3. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे की जो वोलाटाईल आहे तो सगळ्यात महत्वाचा, अमोनिया जो फॉर्म आहे तो सगळ्या वोलाटाईल होतो. ओके. मग त्याच्यामध्ये जो स्टुडंट, एकच मिनिट बाळा.
Sorry for okay. So let's see this compost. कंपोस्टिंगचे आपण त्याच्यामध्ये मेथड्स बघितले, इंडोर मेथड, बेंगलोर मेथड, नेडॅप कंपोस्टिंग मेथड. ओके. सो ह्याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट सुद्धा आहे. वर्मी कंपोस्ट मध्ये आपण गांडूळ खत तयार करण्यासाठी जे कास्ट युटिलाइज करणार आहे त्याला आपण काय म्हणतो, वर्मी कंपोस्ट. ओके. सो हे तुम्ही काय केलेलं आहे ऑलरेडी सगळ्यांनी ॲग्रोनॉमी मध्ये म्हणा किंवा तुम्हाला हे झालेलं आहे, त्यामुळे मी हे रिपीट करणार नाहीये. ठीक आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट जो असणार आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये डिकम्पोजिशनचे जे रिॲक्शन्स आहेत ते आपल्याला बघायचे. पण त्याआधी आपल्याला काय करूया, सिवेज अँड स्लज. ओके. सिवेज अँड स्लजचं हे बघूया कंपोजिशन. आणि सिवेज अँड स्लज जे आहे ते कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक सगळे काय आहेत, सगळे जे बल्की ऑर्गॅनिक मॅन्युअर आतापर्यंत बघितले. ओके. त्याच्यानंतर जे आहेत ते म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर आज काय करूया आपण, लेक्चर इथंच थांबूया थोडस. मी तुम्हाला पुन्हा नोट्स मध्ये पाठवून काय करेन, व्यवस्थित सांगेन की बाबा आणखीन पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये एखाद दुसरा पॉइंट सुटता कामा नये, कारण का याच्यावरती खूप सारे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारण्यात येतात. ओके. तर त्याच्यामध्ये महत्वाचं तुम्हाला एवढंच बघायचं, एनपीके कंटेंट किती आहे एवढंच त्याच्यामध्ये तुम्हाला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर प्रिपरेशन मध्ये आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा त्याच्यामध्ये क्वेश्चन्स भरपूर वेळा विचारलेले आहेत. आणि हे जे मेथड्स आहेत, कंपोस्टिंगचे जे मेथड्स आहेत ते मेथड सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. सो याच्यामध्ये जे हे काय बरं एनपीके कंटेंट्स आहेत तेच फार महत्वाचे राहतील. तर ह्याच्यावरची जी पीडीएफ फाईल आहे ती तुम्हाला काय करेन, पाठवेन. जर तुम्हाला काही जर ह्यातलं समजलं नसेल, जर समजलंच नसेल टॉपिक, तर मला काय करायचं आहे, एकदा सांगायचं आहे, मी हा टॉपिक पुन्हा काय करेन, रिपीट करेन. ठीक आहे. जेवढे इम्पॉर्टंट पॉइंट्स होते तेवढे आपण काय केलेले आहेत, डिस्कस केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये मला जास्त वेळ घालवायचा नाहीये, कारण का हे तुम्हाला ऑलरेडी माहितीये. पण ज्या केमिस्ट्री आहेत, ओके, केमिस्ट्री म्हणजे काय, जी केमिकल रिॲक्शनचा जो पार्ट आहे तो फार महत्वाचा आहे आणि तो आपल्याला बघणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, डिकम्पोजिशन रिॲक्शन. ओके. आणि हा पॉइंट आपण काय करूया, उद्या बघूया, डिकम्पोजिशन रिॲक्शन आणि सीएन रेशो. आता हे जे आहे ते तुमचं प्रॅक्टिकल मध्ये मी काय करेन, कम्प्लीट करेन, जेणेकरून तुम्हाला बाकीचे जे प्रोसेस आहे, म्हणजे बाकीचे जे मेथड्स आहेत ते मेथड्स काय होऊन जातील, क्लिअर होऊन जातील, की बाबा डिकम्पोजिशन होतंय म्हणजे नेमकं काय होतंय आणि डिकम्पोजिशन व्हायला पाहिजे, मग त्याच्यामध्ये आपल्याला टिकवायचं आहे. ओके. टिकवण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे तुम्हाला रिॲक्शन समजल्यानंतर काय होईल, क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सो आज मी इथंच लेक्चर थांबवतीये. थोडस हे आहे, पर्सनल इश्यू असल्यामुळे थोडस काय करेन मी नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगेन. ठीक आहे. तर आतापर्यंत जेवढं झालेलं आहे तेवढं एकदा बघायचंय, वाचायचंय. मी ही नोट्स तुम्हाला काय केलेली आहे, सेंड केलेली आहे. आणि बाकीचा जो पार्ट आहे तो मी तुम्हाला पीपीटी मध्ये काय करेन, एक्सप्लेन करून सांगेन. ठीक आहे. ओके. शुड आय स्टॉप हिअर? मी आता थांबवते, तुमची परवानगी न घेताच थांबवते, बिकॉज आय नीड अ टाइम. थँक यू क्लास. थँक यू क्लास. थँक यू क्लास. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. आणि कोणाला काय जर अडचण असेल तर त्यांनी डिस्कस करायचं आहे, पर्सनल कॉल करू शकताय तुम्ही. ओके. रोल नंबर 54 कोण आहे बरं? रोल नंबर 54 कोण आहे? 87, 89, 90 प्रेझेंटी द्या. 54 रोल नंबर येस मॅम. कोण आहे? प्रतीक केंजळे. नाव टाकायचं आहे. 87 रोल नंबर.
Yes, ma'am. 87 roll number. Yes. Yes, ma'am. What's your name? Samit Patil. नाव टाकायचंय. ओके. तसा नंतर आणखीन कोण राहिला? ठीक आहे. थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पुन्हा एकदा कंटिन्यू करू व्यवस्थित. अगदी सगळे पॉइंट्स त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते क्लिअर करूया. थँक्यू.